कधी तुम्ही शांतपणे बसून असा विचार केलाय का की काही महिला हजारोंच्या गर्दीतही इतक्या वेगळ्या का दिसतात? त्यांची बोलण्याची पद्धत, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अगदी त्यांच्या काही अशा सवयी ज्यांना जग अनेकदा विचित्र समजते, प्रत्यक्षात त्यांच्या अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचे मोठे संकेत असतात. आपण अनेकदा आपल्या मनात अशी प्रतिमा तयार करतो की खूप हुशार लोक नेहमी गंभीर असतील किंवा सतत पुस्तकांतच गुंतलेले असतील. पण खऱ्या आयुष्यातील सत्य ह्यापेक्षा खूप वेगळं आणि अधिक रंजक आहे. आज मी तुम्हाला बुद्धिमान महिलांच्या अशा 10 विचित्र सवयींबद्दल सखोल सांगणार आहे, ज्या पहिल्या नजरेत थोड्या अटपटी किंवा विचित्र वाटू शकतात, पण प्रत्यक्षात त्या एक असामान्य आणि प्रतिभावान मेंदूची ठोस निशाणी असतात. जर तुम्ही स्वतः एक महिला असाल किंवा तुमच्या आसपास अशी एखादी महिला असेल जिच्या वागणुकीला तुम्ही समजून घ्यायचं ठरवलं असेल, तर अशी मोठी शक्यता आहे की ह्या सवयी नकळत तिच्या रोजच्या आयुष्यात दिसत असतील. ही फक्त हवेतल्या गोष्टी नाहीत, तर मानसशास्त्र आणि विज्ञानाने सिद्ध केलेले असे संकेत आहेत, जे सामान्य आणि असाधारण बुद्धिमत्तेमधला मोठा फरक दाखवतात. चला तर मग, वेळ न घालवता मानवी स्वभावाच्या या सुंदर रहस्याचा पडदा उघडूया आणि पाहूया की तुम्हीही या खास श्रेणीत येता का? 1. स्वतःशी बोलण्याची सवय. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. जेव्हा एखादी महिला एकटी असताना स्वतःशी पुटपुटते किंवा काम करताना स्वतःलाच सूचना देते, तेव्हा आसपासचे लोक तिला वेडेपणा किंवा मानसिक ताण समजतात. पण विज्ञान याच्या अगदी उलट सांगते. स्वतःशी बोलणे म्हणजे मन शांत करण्याचा आणि गुंतागुंतीचे विचार सोडवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. जेव्हा तिच्या मनात एकाच वेळी शेकडो विचार सुरू असतात, तेव्हा ते शब्दांत व्यक्त केल्याने योग्य निर्णय घेणे सोपे होते. ही एक नैसर्गिक सेल्फ थेरपी आहे. 2. रात्री उशिरापर्यंत जागणे. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की लवकर झोपणं आणि लवकर उठणं यशाची गुरुकिल्ली आहे. पण अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झालं आहे की अत्यंत हुशार लोक रात्री जास्त सक्रिय आणि सर्जनशील असतात. रात्रीचा शांत वेळ त्यांना विचारांच्या खोलात जाण्याची संधी देतो. सगळं जग झोपलेलं असताना त्यांचा मेंदू सर्वात जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने काम करतो. 3. अस्ताव्यस्त खोली किंवा डेस्क. आपण स्वच्छता आणि शिस्त यांना समजदारीशी जोडतो, पण संशोधन सांगते की अस्ताव्यस्त वातावरणात काम करणाऱ्या लोकांचा मेंदू अधिक सर्जनशील असतो. बाहेरून खोली विस्कटलेली दिसली तरी त्या बिखरावातही त्यांची स्वतःची एक पद्धत असते. त्यांना प्रत्येक वस्तू कुठे आहे हे माहीत असतं. 4. गरजेपेक्षा जास्त विचार करणे. सामान्य लोक एखादी गोष्ट ऐकून विसरतात, पण एक हुशार महिला त्या गोष्टीच्या प्रत्येक पैलूचा खोलवर विचार करते. कोण काय बोललं, का बोललं, त्याचा अर्थ काय, पुढे काय होईल. ही सवय कधीकधी ताण निर्माण करते, पण ती भविष्यातील अडचणींसाठी तयार राहण्याची मानसिक क्षमता असते. 5. एकटेपणावर प्रेम. अत्यंत बुद्धिमान महिलांना नेहमी गर्दीत राहायला आवडत नाही. त्या स्वतःच्या सहवासात वेळ घालवायला जास्त पसंत करतात. त्यांना स्वतःची कंपनी कधीच कंटाळवाणी वाटत नाही. हा वेळ त्यांच्या मानसिक ऊर्जेला पुन्हा रिचार्ज करण्यासाठी असतो. 6. छोट्या गोष्टी विसरणे. चावी कुठे ठेवली, चष्मा डोक्यावर असूनही शोधत राहणे, एखाद्या परिचिताचं नाव अचानक विसरणे, हे अनेकदा निष्काळजीपणाचं लक्षण मानलं जातं. पण प्रत्यक्षात त्यांचा मेंदू मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींमध्ये इतका गुंतलेला असतो की छोट्या गोष्टी कधीकधी स्लिप होतात. 7. प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारणे. एक बुद्धिमान महिला कोणतीही गोष्ट फक्त सगळे मानतात म्हणून मान्य करत नाही. ती प्रत्येक नियम, परंपरा आणि विचारामागचं कारण शोधते. तिला का हा प्रश्न सतत पडत असतो. हीच सवय तिला इतरांपेक्षा अधिक तार्किक बनवते. 8. व्यंग आणि खोल विनोद समजणे. दुहेरी अर्थाचे विनोद पटकन समजणे हे उच्च बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. त्यांचा विनोद अनेकदा इतका तीक्ष्ण असतो की समोरच्याला कधीकधी कळतही नाही की त्याची स्तुती झाली की टोमणा मारला गेला. 9. विचारांमध्ये हरवून जाणे. कधीकधी एखादी बुद्धिमान महिला समोर बसलेली असते, पण तिचं मन कुठेतरी दुसरीकडे गेलेलं असतं. हे डे ड्रीमिंग किंवा डीप इमॅजिनेशन असू शकतं. त्यांचा मेंदू सतत नवीन कल्पना तयार करत असतो. 10. कामे पुढे ढकलणे. हे आळशीपणाचं लक्षण नसतं. अनेक बुद्धिमान महिला परफेक्शनिस्ट असतात. त्यांना प्रत्येक काम परिपूर्ण करायचं असतं. याच विचारात त्या काम सुरू करायलाच उशीर करतात. तर या होत्या त्या 10 विचित्र पण खऱ्या सवयी, ज्या अत्यंत बुद्धिमान महिलांची ओळख ठरू शकतात. जग त्यांना विचित्र समजेल, पण याच गोष्टी एखाद्या सामान्य व्यक्तीला असामान्य बनवतात. जर या सवयी तुमच्यातही असतील तर स्वतःवर शंका घेणं थांबवा, कारण तुमचा मेंदू खास पद्धतीने घडवला गेला आहे.
तुमच्या या वैशिष्ट्यांचा अभिमान बाळगा आणि जगाला तुमची खरी चमक दिसू द्या.